हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। ज्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावून पुढच्या कार्यक्रमाला ते रवाना झाले ते विधानसभेतले माझे सहकारी, मंत्रिमंडळातले सहकारी नामदार शंकरराव गडाख साहेब, या विभागाचे आपले सगळ्यांचे लाडके आणि माझे सहकारी आदरणीय विजयराव आवटी साहेब, आमचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय भाऊ कोरेगावकरजी, माजी सभापती काशीनाथजी दाते, उपजिल्हा प्रमुख रामदासजी भोसले, पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर श्रीकांतजी पठारे, तालुका प्रमुख श्री विकासजी रोखले, उपतालुका प्रमुख श्री संतोष येवले, युवा सेनेचे तालुका प्रमुख नितीनजी शेळके, महिला आघाडीच्या प्रमुख प्रियंकाताई खिलारी, आता ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते डॉक्टर भास्करजी शिरोळे, डॉक्टर स्मिताजी शिरोळे, ज्यांचा या व्यासपीठावर सन्मान झाला ते सगळे पारनेर नगर पंचायतीचे सन्माननीय नगरसेवक, उपस्थित असलेले सगळे माझे शिवसैनिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर आजचा मेळावा पाहून निश्चितपणाने मलाही आनंद होतोय। माणूस निवडणुका जिंकणे आणि हारणे याला फारसं मी महत्व देत नाही, पण कार्यकर्ता तिथं जिवंत असणे याला सगळ्यात महत्व आहे। मला आठवतं की मी 2009 साली 2000 मतांनी पराभूत झालो आणि पराभूत झाल्यानंतर सगळे लोक मला येऊन भेटत होते, कारण की डिलिमिटेशन त्यावेळेस झालं, 70% नवीन मतदारसंघ मला जॉईन झाला, पण नवीन मतदारसंघ जो जुळला त्याच्यामध्ये मी 2000 मतांनी प्लस होतो आणि जो घरचा मतदारसंघ होतो तिथे मायनस होतो आणि मला मनामध्ये असं वाटतं की आपल्याला कोण पाडू शकतं, कारण जो उमेदवार होता तो ज्याचा आमच्या विभागाशी काही संबंध नाही, योगायोगाने त्यांचं नाव गुलाबरावच आहे, गुलाबरावांनी मांडलं आणि ते 9 खात्याचे मंत्री झाले। मी पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करावं, दुसऱ्या दिवशी एक सैनिक वार्ता होता, मी तिथे मोठी होतो सकाळी 9 वाजता, आज पडलो आणि सकाळी 9 वाजता पोहोचली, लोक म्हणले हा पागल माणूस दिसतो, अजून दशक्रिया झाली नाही, अजून पित्तर बसला नाही तरी हा बाहेर आला आणि मी 11व्या दिवशी एक जाहीर सभा घेतली, आपण मला पराभूत केल्याबद्दल जनतेची आभार सभा। मी महाराष्ट्राचा एकमेव माणूस असेल की निवडणूक हारल्यानंतर आभार सभा घेतली आणि 25,000 लोक त्या आभार सभेला होते आणि आभार सभेत सांगितलं की चांगलं केलं तुम्ही मला पाडलं। कसं सिग्नल मध्ये उंचवडी तयार होते पण तिला कोणी पीक नाही, तसं जोपर्यंत आमदार आपला असतो तोपर्यंत कार्यकर्त्यांना किंमत नसते, जेव्हा आमदार पडतो तेव्हा यांना समजतं की हा आमदार क्या करता है, आपला प्रतिनिधी जोपर्यंत आपल्या मागे आहे तोपर्यंत सगळीकडे आपलं प्रेशर असतं।
जिंकलो, लोकांना वाटलं की आता हा निवडूनच येऊ शकत नाही. अरे 11 खात्याचे मंत्री, पण मी मेहनत केली, 5 वर्ष मेहनत केली, फुल मेहनत केली. लगेच पंचायत समिती आता जशी येते तशी पंचायत समिती आली, पूर्ण पंचायत समिती जिंकलो, झेडपी जिंकलो, नगरपालिका जिंकलो आणि 33,000 त्याच माणसाला पुन्हा पाडली. कोण का बदला कोण. जसं आपण म्हणतो की मद्याची आग असली पाहिजे. आवटी साहेबांना मी विनंती करेन की तुम्ही पडलेले नाहीच. मी पण त्यावेळेस पडलो नसतो, पण आमच्यातले काही शुक्रात आले. बाप ने नहीं देखी गुजरी और सपने में आगे खाए. काही आपलेच लोक आहेत. काही काही तर असे असतात की आज मेंबर होता, लगेच सरपंच, लगेच पंचायत समिती तिकीट, लगेच सभापती, लगेच उपसभापती, लगेच झेडपी सभापती, लगेच आमदारकीचं तिकीट. मला मंत्री व्हायला 35 वर्ष लागले. किती ऊन सावल्या गेल्या माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, मलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. 1990 साली जळगाव जिल्ह्यातला पहिला आमदार माझ्या मतदारसंघात होता. उत्तर महाराष्ट्रात फक्त 2 आमदार होते, देवलाली म्हणून बाबाराव भोला आणि माझ्या मतदारसंघातून हरिभाऊ महाजन. जर ते आमच्या पक्षात राहिले असेल तर मी आमदार झालो नसतो, पण दर तुझी सुचली ते भुजबळ साहेबांबरोबर फुटून गेले आणि मी पंचायत समितीला उभा राहिलो, निवडून आलो, झेडपीत उभा राहिलो, सभापती झालो, आमदार झालो. पहिला झटका तो दिला भुजबळ साहेबांनंतर. नंतरचा झटका तुम्हाला माहित आहे, नारायण राणे गेले, आपले मित्र. नंतरचा झटका घरका भेटी लंका ढाळे, करतो करे तुझो होतो काय, राज ठाकरे गेले. हे आमच्या समोर झालेला घटना आहे. आणि त्यावेळेस आम्ही आमदार होतो, मनामध्ये असा विचार पण नाही आला की आपल्या डोक्यामध्ये चुकीची बुद्धी येईल, चला आपण फुटून जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज सर्वसाधारण कुटुंबातला माणूस मी मंत्री म्हणून आपल्या समोर बोलतोय. तुम्ही 15 सोसायट्या मागल्या, जिंकल्या. सोसायटी आणि ग्रामपंचायत ही निवडणूक आमदारकीपेक्षा कठीण आहे. आमदारकीत कसं असतं, एक गल्ली भेटते, दुसरी गल्ली भेटत नाही, तिसरी गल्ली भेटते, चौथी भेटत नाही, एक गाव भेटतं, दुसरं गाव भेटतं. इथे तसं नाही आहे, एवढ्याच मतात खेळावं लागतं. मेरे बाप ने उसके बाप को गिराया, असा बदला जातो या इलेक्शन मध्ये. त्यामुळं 15 सोसायट्या तुम्ही जिंकल्या. मी सोसायटीचे मेंबर आणि ग्रामपंचायत मेंबरांना भाजपचं तरफ म्हणतो. हे गावाचे एक नंबर कलाकार होता, कारण की यांची मतांची संख्या 400, 600, 500, 300, 200, 250. त्याच्यामध्ये ही भावंती, याची तरफ, त्याची तरफ, या वाड्यातला, त्या वाड्यातला, तिकडच्या भावंतीचा एकदम कलाकार लोक असतात. आणि हे 15 गावामध्ये जे निवडून आलेले आहे ना, तर तुमची निवडून येण्याची बहुनी झालेली आहे असं मला म्हणायचं आहे. आणि योगायोगाने आता तुम्ही ताप तपासणारे डॉक्टर कोण टाकले, हवामानाचा अंदाज सांगणार काय होणार आहे. तुम्हाला जळगावच लागतं शेवटी. आणि आमच्या जळगावचा 2 अर्थ आहे, जल याने जलवा पाणीवाला, जल याने जलाने वाला. त्यामुळे सगळ्या शिवसैनिकांना मी विनंती करणार आहे, अडीच वर्ष निघाले, शेवटचे 6 महिने कामाचे नसतात. बजाव एक 6 महिने निवडणुकीत जातील. आता मार्केट कमिटीच्या निवडणुका आहे, झेडपीच्या निवडणुका आहे, पंचायत समितीच्या निवडणुका आहे, राहते 1 वर्ष. आजच आमदारकी लागली अशा
पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे. योगायोगाने गडाख साहेब बोलून गेले की त्यांच्याकडे पाणी अडवायचं खाते, माझ्याकडे पाणी देण्याचं खाते. जळगाव जिल्ह्यातले सगळे पाण्याचेच खाते मिळाले. एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री, गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री. ते चालीनं पाणी द्यायचे मी पाईप दिले, पण आपलं पाणी परफेक्ट गळापर्यंत. त्यामुळे आपल्या पारनेरकरता मी एकूण 46 योजनांचा प्रस्ताव या ठिकाणी केलाय. त्याच्यामध्ये 24 योजनांना मी मंजुरी दिलेली आहे. 20 योजनांच्या निविदा निघालेल्या आहेत आणि मी आपल्याला खात्री देईल, व्यासपीठाला सांगेन, साध्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जरी वाटलं की माझ्या गावात योजना पाहिजे, आपण पत्र द्या, योजना मंजूर करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायत. योगायोगाने हे खातच पुण्याचं घ्या. दुसऱ्या खात्याचा मंत्री झाला असतो तर तेवढं नाव निघालं नसतं. एवढं नाव निघणारं खातं आहे. ज्या गावात पाण्याची टंकी म्हणेल त्या गावात लोक म्हणतील तो मंत्री होता ना, त्यांनी केलं होतं. कारण टंकी काय 2-3 वर्ष लागतात. टंकी कमीत कमी 50 वर्ष 100 वर्ष लागतील. त्यामुळे ह्या खात्यामध्ये भरपूर पैसा आहे. जल जीवन मिशन नावाची योजना या देशामध्ये सुरू झाली आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे 50%, राज्य सरकारचे 50% आणि 10% लोकवर्गणी अशा आधारावर 27,000 गावांना मला पाणी पाजायचं. निवडणुकीमध्ये पाणी पाजल्याशिवाय कार्यकर्त्यात पाणी येणार नाही. त्यामुळे आवडी साहेब तुम्ही तयार आहात. आणि आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे, एवढी जी संख्या आलेली आहे, या संख्येवरून मला उपजिल्हा प्रमुख सभापती बोलत होते की आमच्याकडे कोणी भाड्याचे पैसे घेत नाही. आता तरी साहेब गाड्या आहेत. आमच्या टायमाला सायकली होत्या. सायकलीवर 14 शाखा करायचो आम्ही. आता तर बलेरो आहे, इनिवा आहे, थोडा पैसा असला तर फॉर्च्युनर आहे, फटफटी तर कंपल्सरी आहे. आता बँडवाल्याकडे गाडी आहे. त्यामुळे तो काळ आणि आताचा काळ, इथला कार्यकर्ता, कुठलाही कार्यकर्ता आपला भावनाशील कार्यकर्ता आहे. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना. म्हणून मी माझ्या शिवसैनिक बांधवांना प्रार्थना करणार आहे. आवडी साहेब त्या दिवशी तारीख घ्यायला आले आणि मला म्हणले की तुम्ही तारीख द्या. त्यांना म्हणतो 26. ते मला अधिवेशन संपताय कसं येणार. त्यांना जाता जाता असं जातो. आता मी इथून पुन्हा आलो, पुण्याहून तुमच्याकडे आलो, आता इथून 350 जळगाव जाईल. ही ताकद कशाची आहे? ही बाळासाहेबांनी दिलेली ताकद आहे. अजून 56 नाही आता तुमच्यापेक्षा लहान आहे. 10 वर्ष. 30व्या वर्षी आमदार होतो मी. पहिल्या वर्षी गोरा होतो, गोरा. विधानसभेला लाल शर्ट होतो. आमदार करताय. अरे मला आमदार आहे ना. तेव्हा ते बॅच निघाले. ते बॅच निघाले ना, तेव्हा निघाले बॅच. आम्ही पोरपोर होतो. सगळ्या टोप्यावाले धोतरवाले पाहायची सवय होती विधानसभेत त्या काळात. हे सगळी बाळासाहेबांची दुनिया. आता काही लोक आम्हाला जुवायला निघाले. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. शिवसेनेला संपवण्याकरता सगळ्या लोकांनी विडा उचललाय. शिवसेना हा पक्ष नाही. शिवसेना ही संघटना नाही. शिवसेना हा विचार आहे. पक्ष संपता, संघटना संपते, पण विचार संपत
हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. मरेपर्यंत जोपर्यंत दुनिया आहे तोपर्यंत. आणि जे काही मोठी झाली आज विधानसभेमध्ये आम्ही बघतो ना 15-20 आमदार आमच्या विरुद्ध तिकडे गेलेले आहेत. आमचं कोर्टात आहे. हमने तयार किया वो माल. आम्ही कुपोषित बालक तयार करतो, कुपोषित करतो आणि मग ते तयार झाले की ये सोन्या मांडीवर ये. ऑलरेडी यांना पोरं होत नाही, आमचे झालेले पावर ही परिस्थिती आहे. आमचा प्रकार नाही. शिवसेना ही फॅक्टरी नसली आहे. आमच्याकडे एकच विचार राहिला, एकच पक्ष, एकच नेता. इतरांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदू हृदय सम्राट. ही बघायला घेऊन तुम्हाला शपथ देण्यासाठी मी आलोय. रडा बोंबल्या धंदा बंद करा. आमचा आमदार नाही ना, आमचा खासदार नाही ना, आमचा पहिले कोण होतं? 100 दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखं जगून मरा, हे सुद्धा जगणं आहे. काम चोरून काम करणारा कार्यकर्ता नकोच. निवडणुकीमध्ये 2 निकाल लागल्यानंतर पहिला हात हाताला येतो, त्यांनी मत दिलेलं असतं. समजून जायचं की कलाकार आहे. ज्यांनी मत दिला असतो लांबून म्हणतो तेरा विजय, तेरा विजय, तेरा जिंदाबाद. त्याला माहिती आहे गुलाबराव पाटलाच्या मनात मी आहे, त्यामुळे हार घालीन पुरा घालीन तेव्हाच लक्षात येईल. बिलकुल नाही. नक्की माणसं एका मिनिटात ओळखणारे माणसं येतात. त्यामुळे रावती साहेब तुम्ही पडले कशामुळं जरा ब्लड ग्रुप चेक करा. हवामानाचा अंदाज असा आहे की आजूबाजूच्या हा पेक्षा जी किडनी गरम आहे त्यांच्यावर थोडं लक्ष देण्यात आहे. तुम्ही भोळ्यापणानं राजकारण केलं ते चालत नाही. मी पण पडल्यानंतर अनुभव मला आला. माझी ओपीडी 1000ची असते, सकाळची 1000ची. पडल्यानंतर 5 रुपये होतो. माझा दवाखाना जुना आहे, याच्यासारखा फटफटी जुनी, माझी गाडी जुनी, छोटंसं कार्यालय. मी पडल्यानंतर समोरचा मंत्री झाला. माझी ओपीडी डायरेक्ट बंद. समोर त्याची ओपीडी काय म्हणलं आपण काही खरं नाही. मी बसून राहिलो. महिना झाला, 2 महिना झाला, 2-4 यायचे ते जायचे नवा दवाखान्यात. मल्टी स्पेशालिटी आल्यावर तपासू सीझर करा, गेला एन्जिओग्राफी करा. तुझी जिथे काही गरज नाही तिथं काही करायचं नाही. 6 महिन्यानंतर लोक यायला लागले. आता मला आल्याबरोबर माहीत पडत पेशंटला काय त्याचा पाणी बोलते तिथं पिळून द्यायची. साहेब जी ओपीडी माझी 6 महिने बिलकुल चालली, वर्षभराने हाऊसफुल. लोकांना कळायला लागलं आपला जुना डॉक्टर बरा आहे. आणि फुल लोक यायला लागले. लोकांना कळायला लागलं. ती कामं करत 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 पुन्हा आम्ही त्या यशाच्या शिखरावर गेलो. लोक सांगतात पुढाऱ्यांची मजा, पुढारी फार मजा करतात. तुमच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मैदानामध्ये जर तुम्ही उतरला असेल तर शिवसेना उतरली. तुमच्याकडे ते लावले ना हे काय टेंट वगैरे लावले, कोरोनाचे काही सेंटर काढले. मी पण काढलं होतं, पण कधी पेपरला नाही दिलं, टीव्हीला पण नाही दिलं. कशाला द्यायचं? काय संबंध टीव्ही वाल्याला वाचलं तर येईल पाहायला. माझं बघ काही गरज नाही. स्वतः माझा हॉस्पिटल चालवलं. माझा मुलगा 24 तास झाला. अंडा लागला अंडा दे, दूध लागलं दूध दे, चहा लागलं चहा दे, रेमडेसिवीर लागली रेमडी दे, टॉक्सी लागली टॉक्सी. पाठ होऊन गेलं मला. डॉक्टर काय केलं? पाठ झाला. अर्धा डॉक्टर झालो मी. देवाला सांगतो देवा मी जेवतोय ना हे दैवत ठेवतोय. कशाला सांगतोय? सेवा करायची असेल तर सांगायची नसते. दान करायचं असतं तर बोलायचं नसतं. ठीक आहे, प्रत्येकाची स्टाईल इसके तो कमी भैया. त्याच्यामुळे मी आपल्याला
त्याच्यावर काम करा. आपले कार्यकर्ते सांगतात मी फार जुना आहे. तू पटपटी येत मी जुना आहे. दुसऱ्याला बसवणार नाही पटपटी, कारण की तो जर आला तर याची हवा कमी होते, तो त्याला आला. हा जुना आणि नवा जो वाद आहे आपल्यामध्ये प्रत्येक पक्षात आहे. नवीन कार्यकर्ता जुळू देत नाही काही लोक. का जुळू देत नाही? आता मलाही काही लिमिट आहे. आधी 5 वर्ष काम करेल, 10 वर्ष काम करेल. नंतर मीच सांगितलं पाहिजे की मी पक्षाला आशीर्वाद देण्याकरता बसलोय. या पोट्याला पुढे करा. कच्चा माल तयार झाला पाहिजे. कच्चा माल 18 ते 25 जोपर्यंत कच्चा माल आपल्या फॅक्टरी येत नाही तोपर्यंत फॅक्टरीचा प्रोडक्शन वाढत नाही, मतदार वाढत नाही. म्हणून इथे जे बसलेला 15 ते 25 युवा सेना, तुमची जबाबदारी गावात 5 कोट टेकाच आपल्याला. 9 कोट गावात मानवतेचं मंदिर आहे ना, गावला असतं ते भूत येऊन म्हणून. तसं आपल्या वेशीवर शिवसेनेचा वाघ असला पाहिजे, कोणी बांद्र येऊ नये म्हणून. इथं माझ्याकडे सगळ्या सरपंच सांगितलं काम घ्यायला आला ना पहिले तुझ्या गावात घुसताना शिवसेनेचं प्रोडक्शनचं काम घ्यायचे. काय संबंध आहे? बरोबर आहे की नाही? गावात कुत्री पाहिजे, भाऊ पाहिजे. कुत्री द्या भाऊ, पाणी टंकी द्या भाऊ, रोड द्या भाऊ, अमुक करा भाऊ. बोट पण नाही भाऊ. भगवा झेंडा लावला तो पांढरा फटवून जातो तरी काढत नाही. ही परिस्थिती आहे. ही जबाबदारी आपण पण स्वीकारली पाहिजे. बरेच पदाधिकारी झाले, पद्मश्री होते सत्तेचं. हे आमदार झाले तर तुम्ही सभापती झाले नसते, सभापती झाले तर कुणी सरपंच झाला नसता, कुणी सरपंच झाला नसता, कुणी मेंबर झाला नसता. पद्धत आहे. पण काही काही लोक मोठे झाले की बस होते 2 मोबाईल 2 चमचे. हा कार्यक्रमच करावा. मी त्याच्याकरता माझा मोबाईल माझ्यापाशी ठेवतो. डायरेक्ट बोल हवामानाचा अंदाज. डायरेक्ट पटपटी पकडली तरी बोल, गुलाबराव तयार आहे. कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे हा मंत्री नाही भाऊ, आपला भाऊ आहे, आपला भाऊ आहे. हे काय पद येतील जातील, हे पद काही थांबण्यासारखे नाही आहे. हे काय टेम्पररी पद आहे. 5 साल केलं, 2 साल केलं. मी आमदार नव्हतो पण साधी ताकद नव्हती अधिकाऱ्याची, कुठूनच टाकायचं. काय होईल सर? केस होईल. ज्याच्यावर केस नाही झाला तर शिवसेनेचा शाखा प्रमुखच होऊ शकतो. बॅचलर ऑफ जे ही आपली पदवी आहे. हे टीव्ही वाले देखील आता गुलाबराव बोलले, शिवसैनिकांना सांगितलं तुमची पदवी काय? बॅचलर ऑफ जे. बाळासाहेबांनी सांगितलं 2 वेळेस हात जोडून सांगा आणि 3ऱ्या वेळेस जर ऐकत नसेल तर हात सोडून सांगा. तेच करायचं तुम्हाला. म्हणून आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे. ही तुमची सामान्य परीक्षा आहे. आता तिकीट पासून सुरू होतं. तिकीट पासून सुरू होतं. तिकीट काय काय लोक गरज नसताना हवा भरला आपल्याच लोकांना. हवा भर आपल्याला 4 तास तयार करू शकता. असं कशाला करतात? जो निवडून येणार आहे त्याचं नाव गटामध्ये एकच नाव आलं पाहिजे, त्याला म्हणतात शिवसेना. ही आपण केला पाहिजे. आपणच तयार करतो. तू भा कशाला उभारा? ती पण एंडी पाडतो, ही पण एंडी पाडतो. त्याच्यामुळे गटामध्ये शिवसैनिकांनी बैठक घेऊन हे ठरवलं पाहिजे. मी निवडून येऊ शकत भाऊ, हा निवडून येऊ शकतो, याला उमेदवारी द्या. हे तुम्ही सांगितलं पाहिजे. मी तर माझ्या तालुक्यात 30 सवय लावली आहे. एक नाव आणणार आहे. एक नाव आणलं का नाही आलं तर मी शेवटपर्यंत 2:45 ला तिकीट क्लिअर करतो. तुम्ही 2:45 मध्ये त्याचं कारण आहे दर मेहनत करा. दर मेहनत निवडून येण्याची ताकद 4 कार्यकर्त्यांची असते. मान्य आहे मला. पण तिकीट एकच असतं आणि शेवटी प्रारब्धात लागतं. प्रारब्धाशिवाय सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. तुमच्या नशिबात नसेल तर तुम्ही किती बी डोकं पटकून घ्या, तुम्ही निवडून येऊ शकत. तुमचा सत्याचाच निवडून येणार. आता आमच्या विरुद्ध निवडून येणारा हा माणूस जो असतो त्याच्या नशिबात असेल, अवघी
घर फिरलं की वासं फिरतात तशा पद्धतीचं आपलं नशीब फिरलं. पण आज ही जी गर्दी आहे ही गर्दी साक्ष देते तुम्हाला. ही गर्दी तुमच्या पाठीशी उभी आहे. आणि हे सगळे होरपडलेले लोक आहेत. जसं निवडणूक जशी जवळ येईल ना तसं वातावरण तयार होईल. पैसे पैसे काय करतात पैशाने काही सगळं होत नाही. पैसा भगवान नहीं है लेकिन भगवान से कम नहीं. पैसा भगवान नहीं है लेकिन भगवान से कम नहीं है. पैशाचं राजकारण झालं असतं तर मी मंत्री कधीच नाही होऊ शकलो असतो. मी पहिल्या वेळेस आमदार झालो 1,20,000 दाल्या मुरमुरे खाएंगे पर गुरे गाएंगे. दुसऱ्या वेळेस पैसे लागले, तिसऱ्या वेळेस पैसे लागले. पैशाचं फॅड आता आलं. किती पैसे भेटतात? 1,000, 500. खडकूवर किंमत आहे तुमच्या मताची. पैशाने जो मत विकतो तो माणूसच नाही. आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आता ही सवय झाली. अरे तू जर निष्ठावंत आहे, सगळ्या गोष्टी आहे तर तुझ्या डोक्याच्या कल्पना यायलाच नको. आज सरकार म्हणून मी आपल्याला खात्री देतोय. महाराष्ट्रामध्ये एवढे त्रास सुरू आहे आम्हाला, सरकारला, उद्धव साहेबांना, सगळ्यांकडे त्रास सुरू झालेला आहे. पण डगमगलेत का? 3 जणांचं सरकार आलं. का आलं, कसं आलं हे सगळं तुम्हाला माहित आहे. पण हे आल्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांना जो फिरून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरी उद्धव साहेब शांतपणे या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपलं कामदार कसा उमटून दाखवत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मी मागचे वाचन बोललो, बिना लायसन्सचा ड्रायव्हर गाडी चालवतो. मला अनुभव आमदारकीचा, आम्ही मंत्री झालो. पण ह्या माणसाला अनुभव नसताना डायरेक्ट उचलला, डायरेक्ट मुख्यमंत्री. साधी गोष्ट आहे का? सरपंच 6 महिने वर्ष ग्राम शोधून दिले तुम्ही. सभा सदवेला मागच्या जागी खा मागासवर्गीचे पैसे बोलतात तुझ्या माहीत पडतो काम शेवटी लावला रे बाप सुना. ही परिस्थिती आहे. एवढं असल्यानंतर उद्धव साहेब 3 जणांचं सरकार चालवत सोपी साधी गोष्ट नाही आहे. म्हणून मी आपल्याला सांगेन की आपण सगळ्यांनी तयारीला लागायचंय आणि आज शपथ घेऊन जायचंय कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का दर उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा दर लहराएंगे. जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे. अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे. सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा दर लहराएंगे. कोई कहते हैं कश्मीर की बात, कोई कहते हैं वज़ीर आज़म की बात. हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई, तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे. अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ. हम उनको यह याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते है की भगवा ध्वज लहराएंगे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपण सगळ्या जणांनी ही शपथ घ्यायची आहे. चला आम्ही आमदारकीत पराभूत झालो म्हणून ठीक आहे, पण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला तो बदला घ्यायचा आणि दाखवून द्यायचा आहे की पारणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राहील. ही शपथ घ्यायची. आम्ही काही सहज टपकतो नाहीये. आम्ही या संघर्षात उभे राहिलो. तो काळ इतका भयानक होता की बोर्ड लावला की पोलीस असायचा, गणपती आला की पोलीस असायचा, दुर्गा आली की पोलीस असायचा. हा गुलाबराव 2-3 महिने जेलमध्ये सहज जायचा. काही सहज नाही झालं. पोलीस तर आमच्या 5वीला पुढे होते. आज सुद्धा ते पोलीस सोडत त्या काळात पकडायचे, या काळात संरक्षण करताय. बघा जमाना बदल गया है. त्या गुलाबरावाला पोलीस गली गली ढूंढ देती हो, पोलीस सबसे पीछे है की नाही. म्हणून मी कोणत्याही गावात तालुक्यात जातो तो तालुका पण जरा पुढे बसवतो. त्याला वाटलं पाहिजे थोडा टाइम तू म्हणते आनंद वाटतो त्या गोष्टी.
तो काळ आम्ही पाहिलाय, तो जमाना आम्ही पाहिलाय. सहज काही कोणी मोठं होत नाही. 107, 110, 151, 178, 107, 102 काय नाही केलं आपल्याला, पाठ केलं सगळं. म्हणून तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. पारनेरमध्ये विजय आवटी एकटे नाहीये. गुलाबराव पाटलांसारखा लहान भाऊ त्यांच्या बरोबर आहे वचन देण्यासाठी. चला पुढे. एक अभ्यासू माणूस, विधानसभेमध्ये सगळ्यात अभ्यासू प्रश्न मांडणारे आमचे विजयराव आवटी. एवढंच जमत नाही कोणाच्या खात्याला आठवणं. त्यामुळे लोक ते कडक आहे. माझंही तसंच आहे मतदारसंघात. मी गरम झालो काय काही कार्यक्रम करायचा गाडी ठिकाणावर सकाळी सकाळी जर कोणी एखादा चुकीचं काम घेऊन आला तर मी सटकून टाकतो. पण कार्यकर्त्याला माहिती की हा आता बोलेल 5 मिनिटांनी बोलून. त्याला माहिती की हा कुटुंबातला माणूस आहे. अरे नाही नसते 500-700 लोकांची लाईन असते पण त्याला त्याच्यासारखी या चला या चला या चला चालू असतं दिवसभर. समाधान असतं आम्हाला त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कधी कधी दाखवलं तरी कार्यकर्त्याला माहिती की याचा स्वभाव कसा आहे. पण आता आवटी साहेबांना त्या पद्धतीने वागता येणार नाही. वयाचा अंदाज आहे, 3 वेळचा आमदारकीचा दीर्घ अनुभव आहे. काही काही लोकांना असं वाटतं की काय हे लांबच गेले की काय. पण डॉक्टर साहेब तुम्ही जे सांगितलं ते सत्य आहे. आता त्यांना मी सांगितलं की थोडा बदल जाओ आणि ते बदलणार नाही कारण की तो माणूस तत्वाचा माणूस आहे, अभ्यासू माणूस आहे. आणि त्यांच्या तुमच्यावर आता जळगावच्या आपल्या ताईवर तुमच्यावर आलेल्या तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. जिथं पोस्टमॉर्टम करत आहे मदत द्या. आणि मला खात्री आहे की त्यांनी जे सांगितले की 3 जिल्हा परिषदेचे गट इथं निवडून येतील. 3 जिल्हा परिषदेचे गट आले त्या आधी आमदार की कन्फर्म होते. फक्त तुमच्यावर ते अवलंबून आहे. म्हणून तुम्ही आज शपथ घेऊन जायचं की तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. ही शपथ आपण सगळ्यांनी या ठिकाणी घ्यायची आहे. मला खात्री आहे की विजयराव आवटी साहेबांनी जे काम या मतदारसंघामध्ये केलं आहे, पाण्यापासून असेल, पाण्याच्या योजना पासून असेल, दुष्काळग्रस्त भागामध्ये त्यांनी काम केलं असेल, त्या कामांकरता आम्ही नेहमी त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा जी जी मंत्री म्हणून आमच्यासारख्याकडनं जी मदत लागेल ती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आपली संख्या पाहिल्यानंतर निश्चितपणाने माझ्या मनामध्ये खात्री झाली आहे की पारनेर पुन्हा बदललाय. आता शिवसैनिक रस्त्यावर उतरलाय. असं म्हणतात शिवसैनिक तिथं भडकला, भगवा झेंडा भडकला. तोच भगवा झेंडा आपण सगळ्यांनी पडूया. आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव. जो जो आमच्या शिवसैनिकांना अडवाईल त्यांचा सत्यानाश हो.